स्वतःचा मान वाढवायला शिका. जर तुम्हाला इतर लोक किंमत देत नसतील, इज्जत देत नसतील आणि तुम्हाला ती इज्जत आणि किंमत पाहिजे असेल ना, तर स्वतःची इमेज तयार करा. लोकांच्या दृष्टिकोनात तुमची अशी इमेज तयार झाली पाहिजे की समोरील व्यक्ती तुम्हाला बघता क्षणी उठून उभा राहिला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं, आपण सण किंवा इतर कार्यक्रमांसाठी किंवा घरामध्ये एकत्र जेव्हा जमतो तेव्हा आपल्याला जाणून भिजून निग्लेक्ट केलं जातं, आपल्याला वेगळं केलं जातं. का? तर फक्त आपली असलेली इमेज किंवा आपली थोडीफार किंमत घरात नसते म्हणून. स्वतःची घरात किंमत तयार करायची असेल तर काही गोष्टींवर तुम्हाला काम करावं लागेल. स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणाव्या लागतील. जर तुम्हाला घरात, परिवारामध्ये, सासरी मान मिळत नसेल आणि तुम्हाला मान वाढवायचा असेल, स्वतःची किंमत वाढवायची असेल, तर काही गोष्टी आज मी तुम्हाला सांगते. त्या गोष्टी जर तुम्ही स्वतःमध्ये बदललात तर घरात अशी एकही व्यक्ती राहणार नाही जी तुम्हाला किंमत देणार नाही. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे कमी बोला. उगाच इतरांशी बडबड करत बसू नका. कोणताही विषय भेटला की आपण त्यावर काहीतरी बोलायचंय म्हणून बोलून जातो आणि स्वतःची किंमत कमी करून घेतो. तर स्वतःची किंमत वाढवायची असेल तर तुम्ही जास्त बोलू नका. जेवढे कामाचे आहे तेवढेच बोला. इतरांना फुकटचा सल्ला देण्याचा प्रयत्न करू नका. कोणी तुमच्याकडे जर एखाद्या गोष्टीबद्दल माहिती विचारली किंवा काही जाणून घेण्यासाठी आले तर स्वतःहून त्याला सांगू नका. जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला विचारत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रश्नाचं विनाकारण उत्तर द्यायचं नाही किंवा ती चूक दुरुस्त करायला जायचं नाही. अशाने कोणीही आपल्याला किंमत देत नाही. आपल्याला जर आपली किंमत वाढवून हवी असेल तर त्याने आपल्याकडे येणं गरजेचं आहे. आपणच जर परत परत त्या व्यक्तीकडे जात राहिलो तर आपली किंमत शून्य होऊन जाते. नाही म्हणायला शिका. काही वेळा असं होतं की प्रत्येक जण आपल्यावर कामाचं ओझं टाकून जातो. प्रत्येक गोष्ट तुमच्याकडून करवून घेतली जाते आणि त्यासाठी तुम्ही नाही म्हणत नाही. स्वतःची व्यक्ती आहे म्हणून मुकाट्याने आपण त्यांचं काम करून देतो. पण दरवेळी आपण प्रत्येकाचं काम करून दिलंच पाहिजे असे नाही. तर जे तुम्हाला नाही जमणार किंवा जे काम तुमचे नाही आहे त्यासाठी नाही बोलायला शिका. कोणी एखादी वस्तू मागितली तर ती वस्तू जर अति गरजेची असेल तरच द्या, नाहीतर विनाकारण आपण आपल्या वस्तू वाटत फिरू नका. तर त्या गोष्टीसाठी नाही बोलायला शिका. तर तुम्हाला कोणीतरी गृहीत धरणार नाही. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला वाटत बसला तर लोक तुम्हाला गृहीत धरतील आणि म्हणतील की याच्याकडनं कारण मागायला गेलो की हा गॅरंटर देणार, त्यामुळे काही जास्त याला विचारायची वगैरे गरज नाही. डायरेक्ट त्यांना जेव्हा गरज पडेल तेव्हा ते येतील आणि ती वस्तू दे आणि घेतील आणि निघून जातील. म्हणजे स्वतःचं काम तर करून देतील पण तुम्हाला थँक्यू सुद्धा बोलणार नाही. जर तुम्हाला थँक्यू हवा असेल किंवा मान हवा असेल, कोणीतरी तुमचे एखाद्या कामासाठी आभार मानावे असे वाटत असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी हा बोलत जाऊ नका, नाही बोलायला शिका. म्हणजे समोरच्याने 100 वेळा तुमच्याकडे त्याने विचार केला पाहिजे, जर मी इथे गेलो तर ती व्यक्ती मला ती पर्टिक्युलर वस्तू किंवा ते माझं काम करून देईल का, हा प्रश्न समोरच्या मनात येणं गरजेचं आहे. जर हे माहीत असेल की तुम्ही करून देणार किंवा तुमच्याकडनं ते त्याला भेटणारच आहे, हे जर समोरच्या व्यक्तीला माहीत असेल ना तर ती व्यक्ती तुम्हाला गृहीत धरायला सुरुवात करते आणि तुम्हाला इग्नोर करते आणि तुम्हाला तुमचा असलेला मान सन्मान किंवा तुम्हाला किंमत तुमची दिली जात नाही. आता लगेच रिप्लाय द्यायचा नाही. समजा कोणी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज पाठवला किंवा फोन केला तर लगेच एखाद्या गोष्टीचा रिप्लाय द्यायचा नाही. त्यांना असं वाटलं पाहिजे तुम्ही बिझी आहात. जर तुम्हाला मेसेज लगेच तुम्ही घाई गडबड ओपन करून रिप्लाय देत बसला ना, त्यांना मला हा तरी काम टेकडा आहे, याला काय विचारायचं असं होऊन जातं. समजा तुम्ही मेसेज केला आणि समजा तुम्ही एखाद्याला मेसेज केला, त्याने समजा रिप्लाय दिला नाही तर आपण त्याची वाट बघतो. म्हणजे काय, त्याला तुमची किंमत कळते, तुमच्या वेळेची किंमत कळते त्याला. अर्ध्या तासानंतर 1 तासानंतर आरामात रिप्लाय द्यायचा, काही घाई करायची नाही. स्वतःची किंमत वाढवायची असेल ना तर रिप्लाय लगेचच्या लगेच देणं आत्ताच्या आत्ता बंद करा. काढला हातात फोन, हा मेसेज लगेच रिप्लाय, स्वतःच्या हाताचं काम टाकून आपण रिप्लाय देतो कशाला आणि स्वतःची किंमत घालवून देतो. काही गरज नाही, एवढं कळलं नाहीये, तुमच्यापासून काम होणारच नाहीये असं नाहीये. त्यामुळे अर्धा तास 1 तास गॅप टाकून आरामात रिप्लाय द्या, काही गडबड करायची गरज नाही. अशाने तुमची स्वतःची व्हॅल्यू वाढेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता कोणताही निर्णय घेताना विचार करा. प्रत्येक वेळी एखादा जेव्हा आपण निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा घाई गडबड करायची नाही, लगबगीने कोणताही निर्णय घ्यायचा नाही. मग कोणताही निर्णय असू दे,
एखाद्या घरात वस्तू आणण्याचा निर्णय असू दे, तुमच्या स्वतःसाठी काही खरेदी करण्याचा निर्णय असू दे, किंवा घरातील एखाद्या व्यक्तीशी संबंधित असलेला एखादा निर्णय असू दे, कोणत्याही निर्णय घेण्या अगोदर समोरच्या सोबत बसून किंवा घरातल्यांसोबत बसून एकमत झाल्यानंतर निर्णय घ्यावा. आपला आपण निर्णय घेऊन मोकळं व्हायचं नाही. अशाने लोक तुम्हाला विचारणार नाही. जर तुम्ही समोरच्याला किंमत दिली तर समोरचा तुम्हाला किंमत देणार. तर तुम्हीच त्याला विचारलं नाही तर तो कशाला विचारेल तुम्हाला? तो पण विचारणार नाही. मग जर तुम्हाला किंमत हवी असेल तर मग तुम्हाला सुद्धा त्या लोकांना गृहीत धरायचं नाही. तुम्ही त्यांच्यासोबत बसायचे, विचार विनिमय करायचा, कुटुंब आहे तुमचं, व्यवस्थित समजावून घ्यायचंय, समजून सांगायचंय आणि त्यानंतर निर्णय घ्यायचा. कोणतीही घाई करायची नाही. आता असं झालंय, फोन आलाय आणि आता लगेच निर्णय नाही. संध्याकाळी घरात सगळी मंडळी येऊ दे, आरामात बसा, जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर व्यवस्थित 5-10 मिनिटं जे काही तुम्ही बसून गप्पा मारता तेव्हा तो विषय काढा. व्यवस्थित त्या विषयावर मांडणी करा, तुमचं मत व्यक्त करा आणि मग समोरच्यांची मतं घ्या आणि मग निर्णय घ्या. असं केल्यानंतर तुमची निर्णय क्षमता त्यांना कळेल. तुमची एखाद्या परिस्थितीवर सामोरं जाण्यासाठी असणारी तयारी त्यांना दिसेल. त्यांचा तुमच्यावर विश्वास बसेल. सगळ्यात महत्त्वाचा विश्वास आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा तुमच्यावर विश्वास बसत नाही तोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला किंमत, इज्जत, मान, सन्मान काही देणार नाही. का देणार? काय गरज पडली आहे त्याला? बरोबर आहे ना? आपल्याला जर काहीतरी समोरच्या व्यक्तीकडनं पाहिजे असेल तर आपण सुद्धा त्या व्यक्तीसाठी तसं उभं राहणं गरजेचं आहे, तसं बनणं गरजेचं आहे, समोरच्याचा विश्वास संपादन करणं गरजेचं आहे. बघा, विचार करा. मग तुम्ही कुठे चुकताय ते बघा. आता बरेच पॉईंट मी सांगितले आता 5 मिनिटात. कुठे चुकताय ना ते तुम्ही बघा. कामावर फोकस करा. तुमचं कोणतंही काम असू दे, तुमचं ऑफिसचं काम असू दे, घरातलं काम असू दे, मुलांची शिकवणी असू दे, कुठचंही व्यवसाय असू दे, स्त्री असू दे नाहीतर पुरुष असू दे, तुम्ही कोणतं पण काम करा त्याच्यावर फोकस करा. नाहीतर काम करताय आणि 1000 चुका करताय आणि तुमच्या बॉस करून तुम्ही बोलून घेताय तर नकोय आपल्याला ते. मग त्यातून तुमची काही इज्जत राहणार नाही. त्यामुळे कामावर फोकस करा. व्यवस्थित तुमचं काम आहे ते कंप्लीट करा. चुका करू नका, म्हणजे आपणच ऑफिसमध्ये तुमची इज्जत राहील. सेम ॲज घरी सुद्धा तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तर तुमचं काम व्यवस्थित ठेवा. इतरांना चुका काढायला वेळ देऊ नका. तुमचं जे काही रोजचं रुटीन आहे ते व्यवस्थित करा. तुम्ही स्वयंपाक करता तर व्यवस्थित स्वयंपाक करा. उगाच मीठ जास्त, आज मसाला जास्त असं करू नका. प्रमाणात ठेवा सगळं. मग का नाही तुमच्या घरचे तुमचं कौतुक करणार आहेत? ऑब्व्हियसली करणार आहेत. तुम्ही जर मुलांची शिकवणी घेता तर व्यवस्थित घ्या. मारू नका मुलांना, ओरडू नका, आरामात समजावून सांगा. चांगले पर्सेंटेज, एवढं काही हे नाही आहे ना मुलांना एकदम 90% आले पाहिजे असं नाही. प्रत्येक मूल वेगवेगळं आहे. प्रत्येक मुलाची लर्निंग कॅपॅसिटी वेगळी आहे. एखादा मुलगा अभ्यासात हुशार असेल, दुसरा मुलगा खेळात हुशार असेल, तिसरा कोणीतरी सिंगिंग, कोणी डान्सिंग, कोणी कराटे, एवढी व्हरायटी आहे. प्रत्येकाचं स्किल वेगळं आहे ना. उगाच त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. राग मुलांवर अजिबात करायचं नाही. त्यांना त्यांचं घडू द्या. अजून वेळ आहे. नर्सरी आणि सिनियर आणि ज्युनियर मध्ये तुम्ही एवढं प्रेशर टाकताय मुलांना, काही गरज नाही टाकायची. मुलांचं आयुष्य त्यांच्या कलेने घडू द्या. वाद घालू नका. शक्यतो प्रयत्न करा की घरात वाद होणार नाहीत. नवरा बायकोत असू दे, आईवडिलांमध्ये असू दे, सासू सासऱ्यांमध्ये असू दे, मुलांमध्ये असू दे, नंदे भाऊजी कोण असतील त्यांच्यासोबत, दिरांबरोबर, कुणासोबत व शेजारी पाजारी कुणासोबत, नातेवाईक, शक्यतो कंट्रोल करा की वाद होणार नाही. समजा असं वाटेल वाद आहे तर तिथे तो विषय बसवून नीट व्यवस्थित सॉल्व्ह करा. वादापर्यंत तो विषय जाऊ देऊ नका. भांडणं करू नका. जर तुम्ही वारंवार लोकांशी भांडणं करत राहिला तर कोणी तुम्हाला इज्जत नाही देणार. कोण तुम्हाला विचारणार नाही. लोक नॉर्मली असंच बोलतात, या व्यक्ती नादाला लागून उगाच भांडत बसणार, तुझी इज्जत काढून देणार. याचा अर्थ काय? त्या व्यक्तीला स्वतःची पण इज्जत नाही आहे, दुसऱ्याची पण नाही. मग स्वतःची किंमत वाढवायची असेल तर भांडणं कमी करायची. सोल्युशन काढायला शिका. एखाद्या प्रॉब्लेमवर भांडत बसण्यापेक्षा त्यावर सोल्युशन द्यायला शिका किंवा सोल्युशन काढायला शिका. म्हणजे कशी समोरच्या आपणच तुमची इज्जत करायला लागतील. जास्त ज्ञान देत बसायचं नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जास्त ज्ञान पाझळत बसाल. नाही, उगाच कुणाला विनाकारण ज्ञान देत बसायचं नाही. ठीक आहे, कामापुरतं ठीक आहे. उगाच आपलं स्वतःचं आहे ते एक्स्ट्रा नॉलेज त्याला द्यायची गरज नाही. कोणाला इंटरेस्ट नाही तुमचं नॉलेज ऐकून घेण्यात. आणि असला तरी तो मागून मनात शिव्या कधी, बाई मला कशाला बाई सांगतीये, आता मला तर डोक्यावरून चाललंय. मग काय झालं? तुमच्याबद्दल जी काही थोडीफार इज्जत होती ती निघून गेली. म्हणून जादाचे ज्ञान कोणाला द्यायच्या भानगडीत पडायचं नाही.
कामापुरती मामा करायचं आणि गप्प बसायचं, उगाच बडबड बडबड करत बसायची नाही. श्रीमंत बनायला शिका. जर तुम्हाला इज्जत, मान, सन्मान, किंमत या शब्दांची जडपणा जो आहे तो स्वतःमध्ये उतरवून घ्यायचा असेल तर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवण्यासाठी श्रीमंत बनावं लागेल. याचा अर्थ काय? तुम्हाला मेहनत करावी लागेल, तुम्हाला कष्ट करावे लागतील, तुम्हाला काम करावं लागेल. तर तुम्ही हाऊसवाईफ आहात तर पार्ट टाइम काम करावंच लागेल, मग ते कोणतं पण असेल. वर्क फ्रॉम होम करा, श्रीमंत बनण्याकडे कल करा, शेअर मार्केटिंग करा, तुम्ही काही पण करा, एखादा एजंट बना. तुम्हाला घरातून काम करून स्वतःला श्रीमंत बनवावंच लागेल. जर तुम्हाला 4 लोकांमध्ये इज्जत हवी असेल तर स्वतःला श्रीमंत बनवा. सगळ्यात साधा, सरळ आणि सोपा उपाय. जिथे पैसा फेक तमाशा देख असं म्हटलं जातं. जिथे पैसा आहे तिथे सलाम आहे, तो मागून मिळत नाही. आता लोकांना कळलं ना तुमच्याकडे बक्कड पैसा आहे, सगळे सॅल्यूट करतील बघा तुम्हाला. पण तेच जर लोकांना कळलं की हा कंगाल आहे, कोण कुत्रा विचारत नाही. तर काम मधून शिका. ज्या बुक्स आहेत ते बुक्स रीडिंग करा. आपण काय करतो, आपल्याला जो काही अर्धा तास 1 तास टाइम भेटतो तो विरंगुळा म्हणून आपण मोबाईल बघतो. ते करण्यापेक्षा एखादं पुस्तक घ्या, ते वाचा. आजकाल मोबाईलमध्ये सुद्धा पुस्तकं आली आहेत. प्ले स्टोअरला गेलात किंवा 1, 2, 3 ॲप अशा आहेत जे चांगली चांगली पुस्तकं प्रोड्यूस करतात. मग ती पुस्तकं वाचत जा. चांगलं आहे, तुमचं नॉलेज वाढेल, तुमची शब्दरचना वाढेल, तुमचा विचार करण्याची पद्धत बदलून जाईल, तुमच्यामध्ये आपसुकच बदल घडून येतील, तुमचा विकास होईल, तुमचा व्यक्तिमत्व विकास होऊन जाईल, तुमची बोलण्याची, विचार करण्याची पद्धत बदलून जाईल. स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घाला. आपण मळलेले कपडे घालून जर बाहेर फिरलो तर कोणी आपल्याला विचारत नाही, गंदा बोलतात. मुलांच्या भाषेत गंदा आहे, गंदा. आपण व्यवस्थित आणि नीटनेटकेच कपडे घालून बाहेर जायचे. इथून फाटलेत तिथून फाटलेत गाऊनच घालून जातोय फिरतोय दुनिया, नाही चालायचं. व्यवस्थित टापटीप चांगले व्यवस्थित कपडे घालूनच तुम्ही बाहेर फिरायला जायचंय. आपल्याला मळलेले कपडे नाही घालायचे आहेत, फाटलेले कपडे नाही घालायचे आहेत, किंवा कपड्यांवर समजा काजळी आली असेल ते कपडे नाही घालायचे आहेत. चांगले व्यवस्थित धुतलेले नीटनेटके इस्त्री केलेलेच कपडे आपल्याला वापरायचे आहेत. तर आपल्याला लोक इज्जत देतील, किंमत देतील, आपला मान करतील. तुम्ही जर वेड्यासारखे फिरत असाल का असं बोललं जातं, चल जाऊ दे ना, इग्नोर कर त्याच्याकडे, असं बोललं जातं. तेच जर तुम्ही आता एखादं तुमचं मत आहे, तुम्ही मांडलात व्यवस्थित चांगले कपडे इस्त्री वगैरे घातलेले एकदम टकाटक जाऊन तर लोकांमध्ये तेच वाक्य बोललात, लोक हा 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 बरोबर बोलतो करणार. आणि तेच जर मळलेले कपडे असेल, कुठून तरी फाटलंय, कुठून तरी निघालंय, त्याचं टाक पडले चहा ते त्याच्यावर, असे कपडे जर का जाऊन तुम्ही तिथे उभे राहिलात ना तर कोण नाही, सेम तेच सेंटेन्स बोला. जे चांगलं कपडे घालून गेल्यानंतर बोललेलात ना तेच सेंटेन्स जरी तुम्ही तिथे बोललात, नको नको नको, इग्नोर ना, ते नका, म्हणजे ते इग्नोर करून देतात. नको ते नको, नाही असं नाही करायचं आपल्याला, असं बोलतात ते. फरक कळला ना मी काय सांगायचा प्रयत्न करते ते? तुम्हाला व्यवस्थित नीटनेटकेच राहायचे तर 4 लोकात तुम्हाला मान सन्मान मिळेल. ऐकायला शिका. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही एखादी व्यक्ती जर तुम्हाला काहीतरी समजावून सांगत असेल तर त्याचं ऐकायला शिका. उगाच तुमचं ज्ञान पसरू नका. मगाशी मी सांगितलेलं, उगाच तुम्ही बडबड करत राहायची नाही. समोरची व्यक्ती काय बोलते ते पहिलं समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही बोला. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपलं जे मत आहे ते समोरच्यावर लादायचं नाही. समोरचं काय म्हणतो त्यावर ऐकून घ्यायचं आणि त्याच्यावर नंतर आपलं मत व्यक्त करायचं आहे. चुकून सुद्धा कोणाचीही बदनामी करू नका. म्हणजे का, उगाच एखाद्या काकूंबद्दल, काकांबद्दल, मुलीबद्दल, हा ती मुलगी तशी आहे, ती काकू तशी आहे, ते तसे वागतात, हा असा करतो, तो तसा करतो, हा ऐकलं का, त्याची भानगड आपल्याला कळलं का, हा बाबा हे असं नाही. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल मागून काहीही बोलायचं नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण मागून बोलायचं नाही, त्याच्याबद्दल वाईट बोलायचं नाही. जर तुम्ही 4 लोकांमध्ये असं करत असाल तर त्या 4 लोकांना कळून जातं की तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलता. मग ते हेही विचार करतात, मी इथं निघून गेलो ना की ही बाई माझ्याबद्दल पण वाईट बोलणार. मग कळून जातं ही लोकांच्या बद्दल मागून बोलते. मग तशी व्यक्ती कोणालाच आवडत नाही. मग शक्यतो प्रयत्न करा की कुणाच्याही बद्दल मागून बोलायचं नाही. अजून एक असा उपाय जो रामबाण उपाय म्हणू शकतो आपण,
स्वतःची इज्जत मान सन्मान वाढवायचा असेल तर मोरपंख आहे ना, मोरपंख तो घ्यायचा आहे आणि आपण झोपतो ना ते पिलो खाली ठेवायचं आहे आणि शांत झोपायचं. असं आपण कंटिन्यू रोज 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 झोपताना मोरपंख आहे ना ते पण असं पाहिजे, मोरपंख तुटलेला नाही पाहिजे. मोरपंख जो फुल असतो ना तो पण, छोटे छोटे मोरपंख पण येतात. काय होतं, मोरपंख असतो मोठा, आपलं पिलो एवढं होऊन जातं तेवढं कधी मोरपंख राहत नाही, मग आपण त्यातून कट करतो. कट नाही करायचंय. छोटे छोटे मोरपंख येतात बघा, पण त्यात कट नसतो त्यांचा. मग असे वाले जे मोरपंख आहेत ना, रात्री झोपताना तुमच्या पिलो खाली ठेवा आणि मग चमत्कार बघा तुमच्या लाईफमध्ये किती बदल येतात. हा झाला ॲस्ट्रोलॉजी, किंवा मानलं जातं असं. स्वतःचा रुतबा वाढवायचा असेल, तुम्हाला तुमचा रुतबा वाढवायचा असेल तर तुम्ही झोपण्याचं जे पिलो आहे ना त्याच्या खाली तुम्ही मोरपंख ठेवा. अशाने तुमचा रुतबा वाढेल असं म्हटलं जातं. हा उपाय जो आहे, जो आमची आजी वगैरे सांगायची तसा टाईपचा. आता प्रत्येकावर आहे आपण कसं वागायचं, कसं बोलायचं, आणि मेन म्हणजे स्वतःमध्ये काय बदल. तुम्ही वेड्यासारखे राहताय आणि मोरपंख नुसते पिलो खाली ठेवताय, काही होणार नाहीये त्याने. म्हणून पहिले स्वतःमध्ये बदल घडवून आला आणि नंतर हा पण एक करून बघा, बघू तरी काय चेंज होतच काय. आणि अजून एक असं 2 उपाय आहेत जे माहीत आहे, सांगून बघते. तवा असतो ना, महिलांनी काय करायचंय, आपला लोखंडी तवा असतो की नाही, आपण त्या चपाती भाकरी जे काय तुम्ही आता पॅन वापरत असाल, किंवा पण आता जेवण बनवतो ना तेव्हा आपण लोखंडी तवा यूज करतो. मग आपण चपाती किंवा भाकरी संध्याकाळची वेळ बनवतो, मग तो बंद करतो ना आपण, तेव्हा तो थंड करायचा असेल तर दुधाने थंड करायचं. म्हणजे दुधाच्या टिपक्याने दूध आपण कसं पाणी मारतो आणि थंड करतो, ते दूध टाकायचं आणि थंड करायचं. असं केल्यानंतर स्त्रियांना घरात मान सन्मान मिळतो असं म्हटलं जातं. मी परत एकदा सांगते, पण असं म्हटलं जातं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत. धन्यवाद.